जुळे सोलापूर परिसरातील मोठा आधार ठरणाऱ्या मोफत लोकमंगल संजीवनी मेडिकलचा भव्य शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे। समाजाच्या हितासाठी लोकमंगल परिवाराकडून उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले। टाकळीकर मंगल कार्यालयाजवळ सुरू झालेल्या या मोफत मेडिकलच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, वस्तू सेवा कर व सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक महेश देशमुख, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अग्रजा वरेकर चिटणीस, प्रवचनकार डॉक्टर जयंत करंदीकर, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांचा समावेश होता। यावेळी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल टाकळीकर दाम्पत्याचा आमदार सुभाष देशमुख यांनी सत्कार केला। कार्यक्रमाच्या शेवटी अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या उपक्रमाद्वारे गरजू आणि सामान्य नागरिकांना औषधे आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत। लोकमंगल परिवाराने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या या पुढाकाराचे मान्यवरांनी कौतुक केले। कार्यक्रमास लोकमंगलचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोफत मेडिकल सुरू झाल्याने नागरिकांना आता वैद्यकीय मदतीचा एक विश्वासार्ह व मोफत पर्याय उपलब्ध झाला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।